Flex करे very very classy, sassy, flashy, flashy. Damn baby तू आहे star. Bollywood to Hollywood पार. पाहिजे Louis Vuitton, Gucci, Chanel. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. पांढऱ्या कलरचा मोगरा केसाला लावून चाल. चाल माझ्या सोबत. प्रक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यप्रद संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मुप्याचा सांधा सरणी याविषयी वडके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लॅन्टार फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणाबद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे, तसेच कोणत्याही आजाराची विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हाय डोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिपचे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निकाला गेला, डिस्लोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल ॲनिमिया